मला ना सकाळी सकाळी ही झाडं बघायला खूप जास्त आवडतात. मी उठल्याबरोबर आधी गॅलरीमध्ये येते आणि झाडांना बघते, कुठे नवीन पान आलं आहे, कुठे कळी आली आहे, काय नवीन दिसतंय. आणि ते जे टवटवीत दिसतात ना सकाळी सकाळी, ते खूप छान दिसतात. अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती सकाळी सकाळी मस्त सूर्याची किरणं पडतात, तर तेही खूप छान वाटतं बघायला. अगदी पॉझिटिव्हिटी मिळते. रोज मी सकाळी पाणी घालत असते झाडांना सकाळच्या वेळेला. पण आज मी ती जी माती आहे ती भुसभुशीत केलेली, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं सूर्यप्रकाशसुद्धा जाईल आणि थोडीशी हवासुद्धा लागेल, त्याच्यामुळे मग मी आज पाणी नव्हतं टाकलं. आणि इथे माझं सुरू आहे आता अप्पे बनवायचं. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी मुलींना एक दिवस स्कूलमध्ये अलाउड असतं असे पदार्थ. तर मग रोज भाजीपोळीच कंपल्सरी असते. मग गुरुवारी काहीतरी इडली, ढोकळे, डोसे वगैरे, अप्पे वगैरे बनवायचं आमचं प्लॅन फिक्स असतो. तर आता मी बनवली ते शेंगदाण्याची चटणी, साधी सिंपल अशी. म्हणजे अगदी हिरव्या मिरच्या 2-3 भाजून घेतल्यात, थोडेसे मूठभर शेंगदाणे भाजून घेतलेत, 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर आणि थोडं मीठ घेतलं आणि बारीक करून घेतलं मिक्सरला. तर तोपर्यंत आपली अप्प्यांची एक साईड इथे भाजून झाली आहे. तर आता आपण यांना उलटवूयात. तर खूप छान असा रंग येतो. आणि खूप साधे असे बनवले होते मी. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी आपली चण्याची डाळ घेतलेली. आणि 4-5 तास भिजवून त्याला मग फर्मेंट व्हायला ठेवलं होतं. तर मी ते रात्रभर ठेवलेलं. इथे थोडंसं थंड वातावरण असतं नाशिकला, तर त्याच्यामुळे ते पटकन फर्मेंट नाही होत आणि फुलून नाही येत मग इडली म्हणा किंवा अप्पे म्हणा काही. तर मग मी रात्री ठेवून देते फर्मेंट व्हायला. मग ते सकाळपर्यंत छान होऊन जातं, छान अशी जाळी येते मग. तर आत्ता चटणीला मस्त अशी तडका देते, कढीपत्ता, जिऱ्याची फोडणी वगैरे. तर मनस्वी थोडी लेट जाते स्कूलला आणि तोपर्यंत तिची माझ्यासोबत सकाळी लुडबुड सुरूच असते, बडबड सुरू असते, काय ना काय प्रश्न विचारत असते. आणि तिला किचनमध्ये माझ्याजवळ खूप आवडतं आणि मला मला पण हे करायचं आहे, मला पण ते करायचं आहे, असं सुरू असतं तिचं सारखं. तर बघा अशी छान अशी चटणी बनवून माझी रेडी आहे आप्यांसोबत खायला. तर तिलासुद्धा स्कूलला न्यायची होती. तिला म्हटलं सॉस न्यायचं आहे, तर ती म्हटली नाही मम्मी, आम्हाला स्कूलमध्ये सॉस अलाउड नसतं, मला चटणी हवी आहे. मग तिने घरी सॉस खाल्लं आणि स्कूलमध्ये मग चटणी घेऊन गेली. आणि तिला जेवायला हवं होतं मग, त्याच्यामुळे तिला गरम गरम मग मी आप्पे दिले. मुलांना जेवायला दिलं म्हणजे आपलं अर्धं काम कमी होतं असं मला वाटतं. म्हणजे ते शांत असले का आपल्याला पण शांतता मिळते जरा. तर स्कूलला जायच्या आधी ती मस्त टी व्ही बघत बघत जेवण वगैरे करते तिच्या हाताने रोज व्यवस्थित. आणि तिच्यासोबतच आता आमच्या फिशचं सुद्धा जेवायचं टाईम झालेला आहे. तर बघा त्यांना मी फूड टाकलं आहे. अगदी बारीक दाणे तुम्हाला दिसत नसतील किंवा दिसत असतील आता बघा, असे मोहरीच्या दाण्यासारखे बारीक दाणे आहेत. आणि ते टाकले ना की असे उड्या मारत येतात ते अगदी जिथे फूड टाकलेलं आहे तिथे. तर खूप छान वाटतं यांना पण बघायला. आणि तो घरामध्ये तो पाण्याचा आवाज वगैरे मस्त वाटतं. फिश टँकमुळे सुद्धा खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते. तर मनस्वी जेवण करते तोपर्यंत मी आता तिचा टिफिन भरून घेते, कारण आज बाकीची पण खूप कामं आहेत. छोटी छोटी कामं असतात घरातली, पण दिसत नाहीत की आहेत कामं आणि ती करावीच लागतात, महत्त्वाची असतात. तर अशीच काही 1-2 कामं आहेत माझी. आणि दिवाळीसुद्धा येते आता जवळ, तर फराळाचं सुद्धा अजून काहीच नाही आहे. तर म्हटलं ही कामं आटपून घेऊ आधी, मग फराळाला लागलं का तीच कामं खूप पुरतात. तर ही माझी जमवलेली साय आहे गाईच्या दुधावरची. तर मुलींसाठी गाईचं दूध घेते मी, तर मग त्याच्यामुळे गाईच्या दुधावरची आणि म्हशीच्या दुधावरची साय अशी वेगळी साठवत असते मी. तर मग त्याचं तूप आणि घरच्या घरीच बनवते, तर खूप छान तूप बनतं. आणि ते गाईचं
जे तूप बनतं ते एकतर मी देवासाठी सुद्धा वापरते आणि मुलींना खायला पण होतं. तर जोपर्यंत पहिलं संपत नाही तोपर्यंत दुसरं बनूनच जातं, म्हणून मग मला बाहेरून आणायची गरजच पडत नाही. मी कधी आणत नाही, म्हणजे खूप अगदी काही म्हणजे पूजा वगैरे असली, जास्त तूप लागणार असलं गाईचं समजा, तरच मी विकत आणते. नाहीतर मग घरातल्या तुपातच मुलींचं पण आणि देवाचं पण माझं होऊन जातं. तर इथे मी लोणी काढायला थंड पाणी वापरते. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी थोडा वेळ आधी, तर लोणी थंड पाण्याने काढलं तर मग पटकन येतो. आणि हे ब्लेंडरने काढलं तर भांडी पण खूप कमी भरतात. एकतर मिक्सरमध्ये जर केलं तर खूप भांडी भरतात, म्हणून मग मी हे ब्लेंडरने सोप्यात सोपं काढत असते. एकच भांडं भरतं आणि उलट्या साईडने, आपल्या सरळ साईडने जर असं फिरवलं ना ब्लेंडर, तर पटकन लोणी येतो. आणि पाणी ठेवलं आहे गरम करायला, कारण ब्लेंडर धुवायला, कारण आपण ब्लेंडरने फक्त लोणी तर नाही काढत ना, वरण वगैरे करत असतो किंवा काही करायचं असलं तर त्याच्यानेच करतो, म्हणून मग ते स्वच्छ जर धुतलं तर त्याचा वास पण निघून जातो आणि सोबतच लोणीचा चिकटपणा जो असतो तो सुद्धा निघून जातो. अगदी त्याच्या ब्लेडमध्ये जे अडकलेलं असतं ते गरम पाण्याने व्यवस्थित असं क्लीन होतं, म्हणून मग मी नेहमी असं गरम पाण्यातच धुवून घेते ब्लेंडर तेव्हाच्या तेव्हा, म्हणजे जास्त चिकट पण होत नाही आणि ते कडक पण होत नाही. तर बघा आता मी हा लोणी 2-3 पाण्यांनी स्वच्छ असा धुवून घेतला आहे. आणि कधी कधी असं होतं ना की आपण एका कामामध्ये 2-3 कामं करायला जातो घाईघाईमध्ये, तर असं काहीतरी बिघडून जातं. तर इकडे मी आप्पे बनवायला ठेवले होते आणि इकडे लोणी धुवायला लागली, तर ते 3-4 पाण्याने लोणी धुता धुता वेळ झाला आणि ते आप्पे थोडेसे खाली करपले. ठीक आहे, पण खाण्यासारखे होते, म्हणजे वाया जाण्यासारखे नव्हते, जास्त करपले नव्हते. आणि आता मी गॅसवरती लोणी ठेवलं आहे, तर बघा मस्त असा पिवळसर निघाला आहे. गाईच्या दुधावरचं होतं म्हणून ते पिवळसर असतं, आणि म्हशीच्या साईचं जर केलं तर पांढरं शुभ्र लोणी येतो अगदी. तर मोठ्या गॅसवरती ना मी फक्त ते मेल्ट होईपर्यंत ठेवते लोणी, आणि तर ते मेल्ट झाल्यानंतर मग पूर्ण बारीक गॅस करते. पूर्ण बारीक गॅस म्हणजे जोपर्यंत तूप होणार नाही तोपर्यंत मी बारीक गॅसवरतीच करत असते, कारण मग ते छान असं दाणेदार तूप होतं. बारीक गॅसवरती केल्याच्यानंतर चिकट होत नाही आणि मस्त असं दाणेदार होतं. आणि जे पातेलं आहे ना माझ्याकडे एकमेव हे पितळी पातेलं आहे, तर यात हे स्पेशली फक्त मी तूप करण्यासाठीच वापरते. आणि मनस्वी रेडी झाली आहे स्कूलला जाण्यासाठी, तर तिला स्कूलला सोडलं आणि आता मी ही गॅलरीतली नागवेलीची पानं तोडली आहेत. वेल खूप छान आहे माझी, पण वास पण खूप छान आहे त्या पानांचा, टेस्ट पण खूप छान आहे, पण पानं मोठी होत नाही, कारण मला वाटतं कुंडीमध्ये त्यांना ग्रो व्हायला थोडंसं म्हणजे कंजेस्टेड होत असेल, किंवा मुळं खूप पसरली आहेत खाली म्हणून ते पानं वाढत नसतील. तर आता मला 5 मिनटं अजून तूप ठेवायचं आहे, तर या स्टेजला मी याच्यामध्ये 2 पानं मस्त धुवून टाकलेली आहेत, आणि ह्याच्यामुळे तुपाचा सुगंध खूप छान येतो आणि मस्त रवाळ टेक्स्चर पण होतं तुपाचं. तर असं बुडबुडे आले ना फेससारखं, तर मग आपलं तूप झालं समजायचं. आणि माझं ते पातेलं खूप जड आहे ना, त्याच्यामुळे मी गरम पातेल्यातच थोडा वेळ ठेवते. तर ती प्रोसेस अजून थोडा वेळ सुरूच असते, म्हणून थोडं आधीच बंद करते, नाहीतर मग ते तुपाचा रंगसुद्धा बदलतो, लालसर होऊ शकतो. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, थोडीशी जी घरातली कामं असतात ती दिसत नाही पण करावीच लागतात, तर तसंच आहे हे. एक काम झालं माझं तुपाचं, आणि आता हे दुसरं काम आहे, ते म्हणजे आपण जी शेंगदाण्याची चटणी वगैरे घरामध्ये स्टोअर करून ठेवतो ना, तर ती माझी संपलेली होती, तर ती पण बनवायची होती. खूप दिवसापासून बनवायची होती, तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी ही छोटी छोटी कामं राहिली होती. आणि हे जे शेंगदाणे आहेत ना, तर मी शेंगा स्टोअर करते, म्हणजे आमच्या गावाकडे शेंगा पिकतात ना, तर मग मी शेंगा भरून ठेवते. तर ते जे चांगले चांगले दाणे निवडून घेते, आणि हे जे बारीक असतात किंवा मग जे सोलले गेलेले वगैरे असतात ते बाजूला काढून ठेवते, तर ते या चटणीसाठी वापरते. तर चटणी खूप साधी बनवणार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं बनवतात, म्हणजे प्रत्येक एरियामध्ये भागामधली पद्धत आहे की म्हणजे बनवतात कशी. तर आमच्याकडे खानदेशमध्ये अशी बनवतात. तर शेंगदाणे आणि जी मिरची आहे ना, ती हिरवी मिरची मी भाजून सुकवलेली, तर त्या मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतले. मिरची भाजली नाही मी, फक्त गरम ताव्यावरती तिला गरम केली, आणि लसूण आणि मीठ टाकून फक्त थोडीशी जाडसर अशी बारीक करून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली. थोडा वेळ दुपारी आराम केल्याच्यानंतर मस्त असा फक्कड चहा केला, तर थोडीशी तरतरी येते चहा केल्यानंतर, आणि मला सवय आहे 4-4:30ला थोडासा चहा घ्यायची.
तर आज संध्याकाळी मस्त मेनू होता, भरीत बनवायचा. आणि भरीत असलं म्हणजे मनस्वी आणि स्वरा, भरीत असो का नको असो, त्यांना संध्याकाळी थोडीफार लुडबुड करायचीच असते स्वयंपाकामध्ये. तर काही ना काही छोटं छोटं काम करतच असतात आणि मी त्यांना करू देते, म्हणजे थोडी सवयसुद्धा लागते. आणि थोडंसं मोबाईल, टी व्ही याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी मध्ये मन गुंततं त्यांचं. तर भरताला फोडणी द्यायच्यासाठी मी फक्त साधं असं शेंगदाणे वगैरे घेतलेले आहे, ओवा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर अशी मस्त अशी फोडणी देऊन तयार झालं आहे आपलं छान असं वांग्याचं भरीत. आणि ठेचताना मी त्याच्यामध्ये मिरची, कांद्याची पात, कोथिंबीर, लसूण असं घेतलेलं होतं, मीठ वगैरे. इकडे सुरू आहे पुऱ्यांची तयारी. तर पुऱ्या करत असताना स्वरा नेहमी मला गोळे करायला मदत करत असते. तर म्हणजे काही गरज वाटत नाही मदतीची, पण तिला खूप आवडतं तिला. आणि सोबत तेवढा आपल्याला मुलांचा टाईम पण स्पेंड करता येतो, गप्पा गोष्टी होतात आणि मुलांना पण आवडतं आपल्यासोबत वेळ घालवणं असं. म्हणून मग आणि खेळून खेळून, मोबाईल बघून बघून किती काय काय करणार ते, म्हणून अशा दुसऱ्या गोष्टीमध्ये थोडं थोडं त्यांना रमवायला पण पाहिजे. आणि तिला आवड पण आहे याची, म्हणून मग मी तिला थोडंफार असं करू देते. मी भाजी जरी आणली ना, तरी भाजी निवडताना सुद्धा दोघीच्या दोघी मला मदत करतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि लावायला पाहिजे अशा छोट्या छोट्या सवयी. त्यांच्या मानाने त्यांना जसं जमेल तसं नक्कीच करू द्यायला पाहिजे. त्यांना पण आनंद. आणि आपलं थोडंसं म्हणजे आपण जर त्यांना काम करायला लावलं तर आपलं थोडंसं काम वाढतं, थोडंसं तोंडाला पण जास्त काम लागतं आपल्या. पण ठीक आहे, तर त्याच्यातूनच मुलं पण शिकतात आणि एवढं तेवढं सुरूच असतं. तर मस्त अशा माझ्या पुऱ्या बनवायचं काम सुरू आहे. आणि मनस्वीचं मागून असं सुरू होतं का, मम्मी लवकर दे, मला भूक लागली आहे. तर पहिली पुरी झाली आणि तिला पटकन मी आधी जेवायला दिलं. आणि जेवण करून आमचं लवकर म्हणजे जेवण करून आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हणूनच नाही असं नाही, आमचं नेहमी असं लवकरच जेवण होतं. आम्ही माझं 8 किंवा जास्तीत जास्त 8:30शी सगळं ओटा सगळं आवरून होतं. म्हणजे आमचं जेवण 7-7:30शी होऊन जातं, म्हणजे यांच्या येण्याच्यावर डिपेंड असतं. तर माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता भरतासोबत खायला मस्त अशी मिरची तळणार आहे. तर कोणाकोणाला आवडते अशी मिरची तळलेली खायला, त्याच्यावरती मस्त असं मीठ वगैरे टाकून. तर आम्हाला तर खूप आवडते भरीतसोबत, किंवा खिचडी वगैरे बनवली तर त्याच्यासोबत अशी तळलेली मिरची आणि त्याच्यावरती मस्त असं हलकंसं मीठ टाकायचं, लिंबू पण टाकलं तर छान लागतं. मस्त अशी खूप तापलेल्या तेलामध्ये ही मिरची तळून घ्यायची, तर खूप छान लागते. कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा अशी तळलेली मिरची. आणि जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झाल्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो. आम्हाला फिशसाठी फूड आणायचं होतं. तर तिथे इतके छान ससे होते, खूप क्यूट दिसत होते ते, पण ते मला तिथेच आवडतात, मला घरी नाही आवडत ते, पण छान दिसत होते खूप. नंतर बाजारात गेलो, दिवे, पणत्या वगैरे हे घ्यायचं होतं सगळं. तर इतके सारे दुकानं लागलेले होते आणि खूप पणत्या, रांगोळ्या, सगळं रंगीबेरंगी झालेलं होतं. रात्री मस्त वाटत होतं मार्केटमध्ये खूप. आणि आमचा नेहमी, तुम्ही माझे ब्लॉग आधीचे बघितले असतील तर आमचा नेहमी प्रयत्न असतो, आम्ही हे जे छोटे छोटे दुकानं लावून जे लोक बसलेले असतात त्यांच्याकडूनच सामान घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांचाही सण आपल्यामुळे व्हावा. तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.